सगळ्या मित्रांना नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण व्हिडिओचा विषय घेतलेला आहे कामगार कायदे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामगार कायद्याबद्दल समजून सांगितलेलं आहे की कामगार कायदे म्हणजे काय। आता या व्हिडिओमध्ये कामगारांचे जे अधिकार असतात त्या विषयावर आपण चर्चा करणार आहे। बघा, कामगारांचे मूलभूत जे अधिकार असतात हे फक्त काही युनियनला माहीत असतात किंवा तिथलं जे सेटलमेंट करते सरकार त्यांना माहीत असतात किंवा त्या मॅनेजमेंटला माहीत असतात। पण काही कामगारांना हे अधिकार माहीत असतात, पण त्या कामगारांची त्या मॅनेजमेंटसोबत बोलायची किंवा तिथल्या कंपनी मालकासोबत बोलायची हिंमत होत नाही। त्यामुळे आपले शोषण चालत आहे। लक्षात ठेवा, शोषण करणाऱ्यापेक्षा शोषण सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, लक्षात ठेवा। म्हणून कामगारांना काय अधिकार आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो। बघा, मिनिमम वेजेस ॲक्टनुसार तुम्हाला त्यांनी तो पेमेंट दिला पाहिजे। जो मिनिमम वेजेस ॲक्टनुसार परिपत्रकानुसार जो पेमेंट आहे तो तुम्हाला ते देणं त्यांना बंधनकारक आहे। दुसरं, त्यांना पेमेंट स्लिप तुम्हाला देणं बंधनकारक आहे। तिसरं, त्यांना अटेंडन्स कार्ड देणं हे बंधनकारक आहे। ह्या सर्व गोष्टी त्यांना बंधनकारक आहे। आणि महिन्याच्या ज्या कंपनीची संख्या समजा 100 असेल किंवा 100पेक्षा कमी असेल, जर 100पेक्षा कमी असेल तर त्या कंपनीला कुठल्याही महिन्याच्या 7 तारखेच्या आतमध्ये कामगारांचं वेतन करावं लागेल आणि ते त्याला द्यावंच लागते, कायद्यात तरतूद आहे। दुसरी गोष्ट, ज्या कंपनीची संख्या 100पेक्षा जास्त असतील कामगार, तिथं 10 तारखेपर्यंत त्यांचं वेतन झालं पाहिजे, हा कायदा सांगतो। पण हा कायदा आपल्या कामगारांना माहीत नाही, त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि कामगारांचे अधिकार पेमेंट स्लिप मिळाली पाहिजेत, त्यांना ESIC भेटलाच पाहिजेत, त्यांची PFची कपात झालीच पाहिजेत, त्यांना प्रेझेंटी कार्ड भेटलंच पाहिजेत आणि त्यांना मिनिमम वेजेसनुसार पेमेंट भेटला पाहिजेत। हा आपला फंडामेंटल राईट्स, हा आपला अधिकार आहे। हा कलम नंबर 1948चा कायदा आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत। जर तुम्ही वाचला तर लगेच तुमच्या लक्षात येईल। बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकत आहे की कामगारांचे अधिकार काय आहेत। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे शिकू की कुठल्याही कामगाराला ESIC कसा मिळतो, त्याचा PF किती कटल्या पाहिजेत, त्याच्या आणखी गरजा काय आहेत आणि कंपनीला त्याला कशा बेसिसवर ठेवलं पाहिजेत आणि तो कुठला कामगार आहे, कशा पद्धतीचा कामगार असतो, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला प्रेम करत राहा। आणखी छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल। धन्यवाद। जय संविधान।